नमस्कार, जय शिवराय. गेल्या व्हिडिओमध्ये आपण औरे गावातील विरगलीविषयी माहिती पाहिली. आज अशाच प्रकारचं एक मध्ययुगीन शिल्प की जे औऱ्याच्या तळ्याच्या कडेला म्हणजे जुनं पिंपळाचं जे झाड होतं इथं आहे. धेनुगल ह्या शिल्पाला धेनुगल असे म्हणतात. धेनुगल किंवा गाय वासरू शिल्प असंही त्याला नाव आहे. याची रचना जर आपण पाहिली तर ही आयताकृती अशी एक शिला असते. त्याच्या वरच्या बाजूला चंद्र आणि सूर्य आणि मध्ये गाय आणि वासरू ह्याचं चित्र असतं. ह्या शिल्पाचा अर्थ एवढाच आहे की उद्देश एवढाच असतं की गावची दिलेली जमीन किंवा सीमा ही दर्शवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. आता ह्या जर शिल्पाच्या चित्राचा जर आपण अर्थ पाहायला गेलो तर चंद्र आणि सूर्य म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा दानपत्र राहणार आहे. आणि इथं खाली जर आपण पाहिलं तर गाय आणि वासरू आहे. म्हणजे इथं गायची उपमा ही एका राजाला दिली जातो आणि वासरू म्हणजे प्रजा, म्हणजे प्रजेचे रक्षण गायीच्या प्रेमानं म्हणजे प्रेमानं करावायचा असा त्याचा एक अर्थ होतो. परंतु हा जरी पुरावा म्हणजे इथं असला तरी एक म्हणजे ऐतिहासिक पुरावा आहे आणि नक्कीच ह्या पुराव्यामुळे औरे गावाच्या मध्ययुगीन काळातील म्हणजे जास्तीत जास्त आपण विचार केला तर 8व्या शतक ते 10व्या शतक याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक धेनुगल महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. शिलाहार आणि चालुक्य म्हणजे औरे गावावर जो प्रभाव होता चालुक्याचा आणि शिलाहारचा त्याचेही एक पुरावा म्हणून गणला जातो. हा जेव्हा तल्याचं गाल काढण्याचं काम होतं तेव्हा तल्यामध्ये हा पुरावा सापडलेला आहे. म्हणजे आज जरी हा दुर्लक्षित असला तरी निश्चित औरेगावच्या इतिहासामध्ये ह्याचं एक मोठं असं महत्त्व आहे आणि तेच महत्त्व आपण सगळ्यांनी जपून ठेवलं पाहिजे. धन्यवाद.